उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत भेटीनंतर रेश्मा काळेंची निवडणुकीतून माघार, जळगाव विधान परिषद निवडणुकीतून केली होती बंडखोरी, नाशिक नंतर महायुतीतलं जळगाव मधलं बंडही शमलं. रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. कृषी मंत्री भरणे यांच्याकडून रोहित पवार यांना सोमवारी चर्चेचं निमंत्रण. सरकार शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचं आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, रोहित पवार ठाम. उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवरती खासदारांची बैठक घेणार, तर ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा देखील शिंदेंच्या सेनेचा दावा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल, तातडीने जिल्हाध्यक्ष बदलण्यास हायकमांडचा स्पष्ट नकार. बदलीसाठी 6 महिन्यांचा तरी वेळ मिळावा, हायकमांडची भूमिका, अशी सूत्रांची माहिती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कांदा खरेदीचा दर हा आता 16.50 रुपये प्रति किलो. आजपासून नवीन दर होणार लागू. अकोल्यात युरिया खरेदीसाठी 7/12 आधार कार्ड अनिवार्य नाही. कृषी केंद्राबाहेरील शेतकऱ्यांच्या रांगांनंतर प्रशासन ऍक्शन मोडवर. युरिया खरेदीमधील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 7/12 अनिवार्य केलेला. गॅस दरवाढीचा बाहेरगावी राहणाऱ्यांना मोठा फटका बसला. शाकाहारी जेवण 10 ते 20 रुपये महागलं, तर मांसाहारी 25 ते 30 रुपयांनी महागलं. महिन्याला मेसचे पैसे 800 रुपयांनी महागले आणि त्यामुळे खर्च आवाक्याबाहेर. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील शेणवळ बुद्रुकमध्ये भीषण पाणी टंचाई. झिऱ्यातून गढूळ पाणी काढण्याची महिलांवर वेळ. जलजीवन योजनेला वर्ष उलटूनही दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट कायम. छत्रपती संभाजीनगरमधल्या जायकवाडी धरणामध्ये केवळ 28% इतकाच पाणीसाठा. पाऊस लांबल्याने 4000 उद्योगांवर पाणी कपातीचं संकट निर्माण. 2.5 लाख कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 14 विहिरींचं अधिग्रहण. 14 टंचाईग्रस्त गावांमध्ये खासगी विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव मंजूर. 2 ग्रामपंचायतींचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवले. देशात एप्रिलच्या तुलनेमध्ये मे महिन्यात महागाईचा दर वाढला. मे महिन्यामध्ये महागाई दर 3.93% पोहोचला. इंधनाच्या वाढत्या किमती महागाई दर वाढण्यास कारणीभूत. कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये डॉक्टर सेजल पवारनं केलेल्या वक्तव्याबाबत आता केईएम रुग्णालयात प्राथमिक अहवाल समोर. आक्षेपार्ह असंवेदनशील वक्तव्य केल्याचा देखील ठपका. आज सेजलच्या आईवडिलांना रुग्णालयामध्ये बोलावून कारवाई संदर्भातला निर्णय दिला जाणार. अवैध गुटखा विक्रेत्यांवरती मकोका अंतर्गत कारवाई होणार. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंचा इशारा. तर औषध खरेदीसाठी रुग्णालयं बळजबरी करू शकत नाही, एफडीएचे हे आदेश. परदेश दौऱ्यावर आजपासून 18 जूनपर्यंत फ्रान्स आणि स्लोव्हिकियाचा दौरा करणार. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांची माहिती. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं नाव पंचायत मतदार यादीतून वगळलं. लोकसभा आणि विधानसभा मतदार याद्यांमध्ये स्मृती इराणी यांचं नाव. अमेठीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश. मुंबईमधील दिंडोशी परिसरातील निसर्ग सोसायटीमध्ये पुन्हा एकदा बिबट्या दिसला, त्यामुळे खळबळ. सोसायटीच्या पार्किंग लॉटमध्ये बिबट्या फिरत असल्याचा व्हिडिओ देखील समोर. रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण. एसटी प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्ड बंधनकारक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ही घोषणा. अधिक पारदर्शकता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्टपासून नवीन नियम.